राहुरी तालुका पोलीस ठाणे हद्दीत मृतदेह सापडल्याचे सत्र सुरूच आहे। आज दिनांक 7 जानेवारी रोजी सकाळच्या दरम्यान तालुक्यातील आरडगाव परिसरात मुळा नदी पात्रात पुन्हा एक अनोळखी इसमाचा मृतदेह फुगलेल्या अवस्थेत आढळून आल्याने तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली। राहुरी तालुक्यातील आरडगाव येथील स्मशानभूमीजवळील मुळा नदी पात्रात आज दिनांक 7 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या दरम्यान सुमारे 35 वर्षीय तरुणाचा मृतदेह नदी पात्रात पाण्यावर तरंगताना दिसून आला। या अगोदर सापडलेला मृतदेह राहुरी येथील गणपती घाट स्मशानभूमी येथे सापडला होता व हा स्मशानभूमी येथे त्यामुळे चर्चेला उधाण आले। स्थानिक नागरिकांनी पोलीस ठाण्यात माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, हवालदार प्रवीण खंडागळे, संभाजी बडे, रोहित पालवे, चालक शकूर सय्यद आदी पोलीस पथक तसेच सरपंच रवींद्र म्हसे, पोलीस पाटील लक्ष्मण जाधव यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक तरुण व रुग्णवाहिका चालक सचिन धसाळ यांच्या मदतीने मृतदेह नदीपात्रातील पाण्यातून बाहेर काढला। मृतदेह पाण्यात राहिल्यामुळे पूर्णपणे फुगलेल्या अवस्थेत असून मृतदेहाची ओळख अद्याप पटली नाही। राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे सुमारे 6 महिन्यांपूर्वी एका अनोळखी इसमाचा मृतदेह हातपाय बांधून एका छोट्या ड्रममध्ये कुजलेल्या अवस्थेत मिळून आला होता। तर गेल्या 15 दिवसांपूर्वी राहुरी देसवंडी शिव परिसरात मुळा नदीपात्रात एका अनोळखी इसमाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आला होता। बारागाव नांदूर व राहुरी देसवंडी शिव परिसरात आढळून आलेल्या दोन्ही मृतदेहांची अद्याप ओळख पटली नसल्याने दोन्ही तपासाला खीळ बसली आहे। आज पुन्हा एक मृतदेह आढळून आल्याने तालुक्यात मृतदेह सापडण्याचं सत्र सुरू असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे। मात्र या घटनेमुळे तालुक्यात पुन्हा एकदा प्रचंड खळबळ उडाली आहे। दीपक साळवेसह न्यूज 14 राहुरी।